हॅलो. हां बोल ग चिमणे. काही नाही, बसली होती मी आता. हो. आता काय आली सुनबाई. हो, लग्न चांगलंच होईल. आपणच केला ना सगळा खर्च. हो मग काय तर, आपणच लावला खर्च सगळा. आता तिचे वडील देतो म्हणे थोडाफार, लग्नातला अर्धा पर्धा खर्च पाहू आता देते का नाही तर. हो हो देतो म्हणे. नाही आता पाहतो ना. हो हो. बरी आहे आता, बाकी आहे. हो. बरं चिमणे, मी करते तुला थोड्या वेळाने. हा. हो. अगं हे काय घातलं बाई, ड्रेस घातला. आपली इथं पटत नाही बरं, बाबाला पटत नाही ड्रेस घातलेलं. साड्या घाल ना, साड्या घाल. आहे ना साड्या आपली इथं. आणि तसे एकच तर महिना झाला लग्न होऊन. कोणी पाहुणे रावणे येते आपल्या इथं, बरं दिसते का ते ड्रेस. साडी घाल जा. मला चैतन्याने सांगितलं की तू ड्रेस घाल म्हणून. तो कुठचा कोण आहे सांगणारा तुला ड्रेस घाल म्हणून. मी सांगतो ना साड्या घाल म्हणून, साड्या घाल मग. आणि चैतन्य काय म्हणतो त्याला, आव काव मन आजी काजी मन जरा. नाव घेतं काय त्याचं, आव काव मन जरा त्याला. कायची भाजी केली हो बाई हे, वालाची शेंगाची. मग त्याला तीळ नाही लावले ते, हे अशी तीळ भाजली नाही वाटते. बाई किती बेकार लागून गेली भाजी हे. अशी भाजी करत असते काय, शिकवलं नाही का तुझ्या आई तुला. मग शिकवायचं होतं भाजी कशी करायची, काय कसं करायचं. तर हे बेकार भाजी झाली, इतकी बेकार का ते गळ्यात उतरून नेली भाजी. वा रे वा, कशी सून आणली काय मी बाबा यानं, या पोरानं. लग्नाचा पैशाचा खर्च काय झालं मग, ते तुझे वडील देणार होते ना. मग मग विचारलं ते तू. असं असं आमचं घर झालं असतं नवीन त्या पैशात. आम्ही ज्या जेवढे पैसे लग्नाला लावले तेवढं आमचं नवीन घर झालं असतं बाई. मग काय 5-6 लाख लागले ना लग्नात, आमचं नवीन घर झालं असतं त्याच्या बदली. विचारून काय बाबा देणार होते तर पैसे, कधी देते तर म्हणून.